असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तुम्ही देखील घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। लहानच काय तर मोठे देखील आवडीने खातील आणि खुश होतील असे मस्त कुरकुरीत हे फ्रेंच फ्राईज बनतात। तर पहा किती छान असे या ठिकाणी बनलेले आहेत। एकदम हायजेनिक पद्धतीने या ठिकाणी आपण हे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बटाटा न वापरता रताळ्यांपासून बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ कुठेही आवडला तर एक लाईक आणि शेअर नक्की करा, त्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। तर या ठिकाणी आपण जी रताळी घेतली होती त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावरची साल या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर आपण याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून यावरची घाणही निघून जाईल। यासोबतच थोडेसे जे काही यावरचं स्टार्च असतं ते देखील निघून जायला मदत होते। त्यानंतर पाणी फेकून देऊयात आणि रताळी जी घेतलेली आहे त्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे। रताळी कापताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी रताळी कडक असल्यामुळे हे कापायला थोडंसं हार्ड जातं किंवा थोडीशी मेहनत लागते याला। त्यासाठी तुम्ही धार असलेला चाकू वापरायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्ही विळीने देखील याला कापून घेऊ शकता। या ठिकाणी आपण उपवासासाठी हे फ्रेंच फ्राईज बनवत आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी रताळे घेतलेले आहेत। तुम्ही बटाटे देखील वापरू शकता, पण रताळी घ्या जेणेकरून चवीलाही मस्त लागतात आणि पौष्टिकपणा याचा आणखीन या रेसिपीमध्ये खूप सारा वाढतो। तर ही रताळी जी आपण कापून घेतली आहेत या पद्धतीने बोटाच्या आकारा एवढी, तर याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। तर पाण्यामध्ये आपण मीठ किंवा विनेगर टाकलेलं नाही आहे, साधं पाणी घेतलेलं आहे आपण या ठिकाणी। आता याच पद्धतीने सगळे आपण रताळी इथे कापून घेतलेली आहेत। तर बघू शकता एकदम छान बोटाच्या आकाराची लांबसडक या ठिकाणी आपण ही रताळी कापून घेतलेली आहेत। आता याला आपल्याला तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास असंच पाण्यात ठेवायचं आहे। जर नसेल वेळ तर लगेचच तुम्ही याचे फ्रेंच फ्राईज बनवायला घेऊ शकता किंवा सुती कापडावरती थोडंसं सुकवून तुम्ही याला बनवू शकता। तर या ठिकाणी आपण लगेचच फ्रेंच फ्राईज बनवत आहोत, त्यामुळे पाण्यातून काढून लगेचच याला तेलामध्ये टाकून घेऊयात। तर गरम तेलात टाकताना एक काळजी घ्यायची आहे की याला चाळणीवरती घ्यायचं या पद्धतीने आणि मगच तेलात सोडायचं, जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही। तर रताळी तळताना काळजीपूर्वक या ठिकाणी रताळी तळून घ्यायची आहेत। तर मीडियम ते हायच्या फ्लेममध्ये आपल्याला या ठिकाणी तेल गरम करून यावरतीच रताळी अशी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर मस्त असा सोनेरी रंग याला आलेला आहे, बघू शकता। तर याच पद्धतीने सगळी रताळी आपण तळून घेऊयात। कुरकुरीत होतात आणि चवीला एकदम भन्नाट लागतात। रताळ्यामध्ये खूप सारं फायबर असतं, त्यामुळे ते शरीरासाठी चांगलं आहे। शिवाय फायबर असल्यामुळे याला खाताना देखील वेट लॉस करणाऱ्या व्यक्तींना अवघड जाणार नाही। तर या ठिकाणी दुसरी देखील बॅच आपण या ठिकाणी तळून घेतलेली आहे। बघा किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे याला आणि आवाजावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की किती छान कुरकुरीत ही बनलेली आहेत। जर तुम्हाला आणखीन जास्त वेळ याला कुरकुरीत असंच ठेवायचं असेल तर तुम्ही याला 2 वेळेस तळून घेऊ शकता। तर पहा कुरकुरीत अशी मस्त या ठिकाणी आपली हायजेनिक पद्धतीने बनवलेली फ्रेंच फ्राईज तयार झालेली आहेत। तर उपवासालाच नाही तर इतर वेळेला कधीही तुम्ही मुलांना मधल्या वेळेत असं बनवून देऊ शकता घरच्या घरी। आपण फ्रेश तेल वापरलेलं असतं म्हणून ते हायजेनिक पद्धतीने होतं, जास्त फॅट्स त्याचे लागत नाहीत। तर याला थोडीशी चटपटीत चव यावी यासाठी आपण चिमूटभर यावरती काळं मीठ टाकून घेऊयात। काळं मिरी पावडर टाकून घ्यायची आहे, सोबतच आपण थोडंसं मीठ देखील यावरती टाकलेलं आहे। व्यवस्थित याला चोळून घेऊयात। तर तयार झालेली आहेत झटपटीत आणि कुरकुरीत अशी फ्रेंच फ्राईज। रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।